गंगाबाई घाट परिसर में सोने की जगह को लेकर हुए विवाद में एक भिखारी ने दूसरे भिखारी पर लोहे की रॉड से हमला कर दिया। गंभीर रूप से घायल भिखारी को मेयो अस्पताल में भर्ती कराया गया, जहां उपचार के दौरान उसकी मौत हो गई। पुलिस ने हत्या का मामला दर्ज कर आरोपी को गिरफ्तार कर लिया। मृतक का पहचान सूरज शंकर मेश्राम, उम्र 35 साल, कॉर्पोरेशन कॉलोनी गंगाबाई घाट के रूप में हुई है, जबकि गिरफ्तार आरोपी देवराज भजनलाल यादव, उम्र 37, मूल रूप से छिंदवाड़ा का निवासी बताया जा रहा है। पुलिस के अनुसार सूरज पिछले 1 वर्ष से अपने परिवार से अलग रह रहा था। वह गंगाबाई घाट के सामने स्थित विसावा आश्रय स्थान की साफ सफाई करता था और वहां आने वाले लोगों से दान लेकर अपना जीवन यापन करता था। लगभग 6 महीने से पहले देवराज की घाट पर आकर रहने लगा और वही भीख मांगने लगा। रात में वह भी घाट के पास ही सोता था। कुछ समय से दोनों के बीच सोने की जगह को लेकर विवाद चल रहा था। देवराज सूरज की जगह पर कब्जा करना चाहता था और इसी विवाद में हत्या की घटना को उसने अंजाम दिया। ही घटना 25/10/2025 ची रात्री 8:30 दरम्यानची आहे। एका अज्ञात इसमाचा फोन आला होता। पोलिसांना माहिती मिळाली का इथे हा एक इसम जखमी अवस्थेत पडलेला आहे। अशावरून आमचे बीट मार्शल तिथे गेले होते। बीट मार्शल गेल्यानंतर जखमी इसमा CR मोबाईल मध्ये नेऊन आम्ही मेयो हॉस्पिटल इथे त्यांनी दाखल केले होते। त्यानंतर नाईट ऑफिसर हे जे होते त्यांचे स्टेटमेंट घेण्यासाठी गेले होते। तो अनकॉन्शियस होता, त्याच्यामुळे ते काही बयान काही त्याचे नोंदवता आलं नाही। तर त्याच्यावर 3-4 दिवस उपचार सुरू होता आणि दिनांक 31 तारखेला तो उपचारादरम्यान त्याचा मृत्यू आल्यामुळे पोलीस दवाखान्यामधून आम्हाला ते पत्र प्राप्त झाले। त्या अनुषंगाने त्या माहितीवरून त्या दिवशी मग रात्री दिनांक 31/10/25 रोजी सदर याच्यामध्ये मर्ग दाखल झाला। 48/25 सदर मर्गचा तपास API बोईने करत होते। त्यांनी त्या मर्गमध्ये चौकशी केली। चौकशी घटनास्थळावर जाऊन तिथल्या लोकांचे स्टेटमेंट वगैरे घेतले। तर त्यातून सिक्युरिटी गार्ड होता, यानेच फोन केल्याचं त्यावेळेस सांगितले होते आणि समोर एक कायनेटिकचं हे आहे ऑटोमोबाईल, त्यांनी सुद्धा पाहिलेली होती ही घटना। तर त्यावरून चौकशीवरून ते निष्पन्न झाले का त्याच्यातील जो आरोपी होता देवराज भजनलाल यादव, हे दोघं पण म्हणजे ते बेवारस तिथे राहायचे, तिथेच झोपायचे, रात्री सोबत दारू वगैरे प्यायचे। तर विचारपूसी दरम्यान असं समजलं तर ते जे विसावा दहणघाट येथील विसावा आहे, जे ओटे आहे, तिथे ते झोपायचे। त्या झोपण्याच्या कारणावरून त्यांचं ते शिवागीळ आणि हे झाली। तर त्यांनी तो आपला झाडूच्या मागचे लोखंडी दंड असतो, त्यांनी त्याच्यावर डोक्यावर मारले आणि त्याच्यातच मग उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे। मग चौकशीवरून मग 4 तारखेला काल रात्री त्याच्यामध्ये वरिष्ठांशी बोलून 302 आपला BNS 103 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आणि सदरचा तपास मला मिळाला। मी पोलीस निरीक्षक फरकाळे, गुन्हे कोतवाली, सदर याच्यावरून माझा तपास सुरू झाला। तपासाच्या अनुषंगाने आज सकाळी आरोपीला तपासामी बाहेर काढण्यात आले। त्याचे सविस्तर बयान घेण्यात आले, घटनेचे कारण जाणून घेण्यात आले, पंचासमक्ष त्याचे कपडे जप्त करण्यात आले आणि त्याचं रक्त वगैरे वैद्यकीय तपासणीकरिता पाठवण्यात आलं आणि पुढीलचा तपास सुरू आहे। कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आलेली आहे? बरोबर आहे। आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रितेश अय्यर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ACP मोरे मॅडम यांना पण माहिती देण्यात आली आहे। DCP साहेब यांनाही माहिती देण्यात आली। लोकवाहिनी न्यूज के लिए विशाल बंबडवार, नागपुर।